नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं GK एज्युकेशन ग्रुप या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण पुढच्या काही वेळामध्ये जनरल नॉलेजविषयी काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। चला तर मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, रंगभूमी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर ऑप्शन नंबर सी 5 नोव्हेंबर। रंगभूमी दिन खालीलपैकी 5 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 2 आहे, इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी भगत सिंग। इंट्रोडक्शन टू ड्रीमलँड हे पुस्तक खालीलपैकी भगत सिंग यांचे आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे ते भारतातील कोणत्या राज्यात आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी उत्तराखंड। व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान जे युनेस्को जागतिक वारसा स्थान आहे ते भारतातील उत्तराखंड राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, जम्मू काश्मीरमधील हिमिस नॅशनल पार्क कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी हिम बिबट्या। जम्मू काश्मीरमधील हिमिस नॅशनल पार्क हिम बिबट्या या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, कर्नाटक राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? उत्तर ऑप्शन नंबर ए हत्ती। कर्नाटक राज्याचा राज्य प्राणी हत्ती आहे। प्रश्न क्रमांक 6 आहे, पाण्यात वावरणाऱ्या पक्ष्यांच्या अभयारण्यापैकी पुढील कोणते अभयारण्य जगात सर्वात प्रसिद्ध आहे? उत्तर ऑप्शन नंबर डी भरतपूर अभयारण्य। पाण्यात वावरणाऱ्या पक्ष्यांच्या अभयारण्यापैकी पुढील भरतपूर अभयारण्य जगात सर्वात प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? उत्तर ऑप्शन नंबर सी मुलायनगिरी। कर्नाटकमधील सर्वोच्च शिखर मुलायनगिरी हे शिखर आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, व्हॉट्सअप या ॲपचा जनक कोण? उत्तर ऑप्शन नंबर बी जॉन कोम। व्हॉट्सअप या ॲपचा जनक जॉन कोम हे आहेत। प्रश्न क्रमांक 9 आहे, खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर ऑप्शन नंबर बी नागपूर। खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्र नागपूर जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, NH8 हा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या शहरांना जोडतो? उत्तर ऑप्शन नंबर डी मुंबई दिल्ली। NH8 हा राष्ट्रीय महामार्ग मुंबई दिल्ली शहरांना जोडतो। मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। तुमच्या पण मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया एखाद्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि तुमचं नॉलेज वाढवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।